मित्रांनो नमस्कार. महायोजना दूत मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, आपण आज अशा एका विषयावर चर्चा करणार आहे, अशा एका विषयासंदर्भात माहिती घेणार आहे की ती तुमच्या अत्यंत महत्त्वाची माहिती असणार आहे. तुमच्याकडे जे सोलार पॅनल लागले आहेत, पीएम कुसुम योजना असो किंवा मागील त्याला सोलार योजना असो, या योजनेअंतर्गत तुमच्याकडे जे सोलार प्लांट इन्स्टॉल केलेले आहेत 3 HP, 5 HP, 7.5 HP हे तुमच्याकडे जे काही सोलार प्लांट लावलेले आहेत, या सोलार प्लेट पासून तुम्हाला काही धोका आहे का? त्यामधून तुम्हाला शॉक लागू शकतो का? शॉक लागल्याच्या नंतर तुम्हाला याच्यामध्ये काही जीवितहानी होण्याची शक्यता आहे का? तेच आपण आजच्या या व्हिडिओमधून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि शेजारी जे काही बेल नोटिफिकेशन बटन आहे त्याला सुद्धा ऑन करा, जेणेकरून नवनवीन माहितीचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील. बघा मित्रांनो, आपल्याकडे ज्या सोलार प्लेट लावलेल्या आहेत त्या डीसी करंट, डीसी पॉवर जनरेट करतात. यामध्ये तुमच्या ज्या प्लेट आहेत 350 वॅट ते 550 वॅट पर्यंतच्या प्लेट तुमच्याकडे इन्स्टॉल केलेल्या आहेत. आता त्याच्यामध्ये 3 HP सोलार असेल तर कोणाकडे 6, 9 किंवा 13 या प्रमाणात त्या प्लेट लावलेल्या आहेत. आता 7.5 HPच्या जर प्लेट बघितल्या तर त्या 15 प्लेट पर्यंत त्या ठिकाणी त्या प्लेट लावलेल्या आहेत. आता भरपूर शेतकऱ्याला असं वाटतं की ह्या प्लेट आहेत त्या डीसी करंट, डीसी व्होल्टेज जनरेट करतात की त्यापासून आम्हाला जे काय आहे ते धोका नाही, त्यापासून आम्हाला कुठल्याही प्रकारचा शॉक लागू शकत नाही. कारण आपल्याला माहित असतं की आपण ज्यावेळेस आपल्या घरामध्ये बॅटरी असते, बॅटरी डीसी असते किंवा मग आपण जे काही ट्रान्सफॉर्मर असतात छोटे छोटे, त्यापासून सुद्धा डीसी करंट आपण तयार करतो, त्यापासून आपल्याला कुठलाही धोका वाटत नाही, कुठलाही शॉक लागत नाही. परंतु यामध्ये काय असतं की आपल्या जी मोटर असते ती जवळपास 230 वोल्टची मोटर असते आणि आपल्याकडे ज्या बॅटरी असतात त्या जे आहेत ते 12 वोल्ट 24 वोल्टच्या बॅटरीज आपल्याकडे अवेलेबल असतात. आणि जे काही एक पॅनल 2 पॅनल असतात तर त्या ठिकाणावर व्होल्टेज सुद्धा कमी जनरेट होतं. परंतु आपल्या शरीराची एक पर्टिक्युलर एक सीमा असते, त्याच्यामधून पर्टिक्युलर क्षमतेपेक्षा जास्त जर करंट आपल्या शरीरामधून वाहू लागला तर आपल्याला नक्कीच त्या ठिकाणावर शॉक लागेल, त्याचा आपल्याला धोका होऊ शकतो. आता तो कसा आहे नेमकं, त्या किती मिली एम्पियर, किती एम्पियर आपल्या शरीरामधून करंट पास झाला त्यानंतर आपला शॉक लागेल, तेच आपण थोडक्यात पाहूयात. आता याच्यामध्ये कसं असतं की आपल्या शरीरामधून 1 मिली एम्पियर जर करंट पास झाला असेल, करंट जर वाहत असेल तर आपल्याला शक्यतो कुठल्याही प्रकारचा धोका नाही त्यामधून. आणि 12 वोल्ट 24 वोल्टच्या बॅटरीपासून जर आपण बघितलं तर त्याचं जर आपल्या शरीराचं रेजिस्टन्स आणि हे कॅल्क्युलेशन केलं तर जवळपास म्हणजे 1 मिली एम्पियर पेक्षा सुद्धा कमी त्या ठिकाणावर आपल्याला जो काय आहे ते रेजिस्टन्स करंट त्या ठिकाणावर येणार आहे. आता याचं जे काय आहे ते स्त्री आणि पुरुषाच्या बाबतीत काही वेगवेगळे गणित आहे. त्याच्यामध्ये कसं असतं की आपलं जे रेजिस्टन्स म्हणजे ते ओहम वगैरे आहे ते त्याच्यामध्ये आपण ते काढू शकतो. रेजिस्टन्स किती आहे ते सरासरी आपण 15,000 रेजिस्टन्स जर त्यामध्ये पकडला तर स्त्रीच्या शरीरामधून 6 मिली एम्पियर ते 25 मिली एम्पियर पर्यंत जर करंट पास झाला तर त्या ठिकाणावर थोडासा त्याला हे शॉक लागू शकतो. त्याच्यामध्ये जे आहे तर शरीर हे फ्रीज होण्याची शक्यता असते. आणि त्याच म्हणजे पुरुषाच्या बाबतीत 9 ते 30 मिली एम्पियर पर्यंत जर करंट पास झाला तर त्याच्यामध्ये धोका होण्याची शक्यता असते. आता नेमकं हे कसं ओळखायचं की बुवा माझे जे पॅनल आहेत, माझ्याकडे जे पॅनल लागलेले आहेत की हे म्हणजे यापेक्षा जे 30 मिली एम्पियर पेक्षा जास्त जे आहे ते करंट हे माझ्या शरीरामधून किंवा मग इतर गोष्टीतून ते प्रवाहित करू शकतात. आता बघा, आपल्याकडे ज्या मोटर लागलेल्या असतात त्या 10 एम्पियर पर्यंत करंट ह्या घेतात आणि त्यांचं जे व्होल्टेज कॅपॅसिटी असते ती 230 वोल्टच्या किंवा मग त्यापेक्षा जास्त या व्होल्टेजच्या मोटर आपल्याकडे लागलेल्या असतात. आता मानवी शरीराला 50 वोल्टेजपेक्षा जर कमी व्होल्टेज येत असेल तर शक्यतो ते जाणवणार नाही, परंतु 50 वोल्टपेक्षा जर जास्त त्या ठिकाणी व्होल्टेज निर्माण होत असेल आणि 6 एम्पियर ते 30 मिली एम्पियर पेक्षा जास्त करंट हा प्रवाहित होत असेल तर नक्कीच त्या ठिकाणावर आपल्याला धोका आहे, त्या ठिकाणी शॉक लागू शकतो. आता याच्यामध्ये काय होतं की तुमच्याकडे 1 प्लेट आहे, 2 प्लेट आहे, 3 प्लेट आहे, ह्या प्लेट जर सिरीजमध्ये जोडल्या तर शक्यतो तुम्हाला त्यापासून काही होणार नाही, धोका होणार नाही. परंतु जर तुमच्याकडे 6, 8, 10, 15 जर प्लेट तुमच्याकडे जर लावलेल्या असतील आणि त्या प्लेटला जर तुम्ही त्या तारांना जर उघड्या हाताने सिरीजमध्ये जोडून जर स्पर्श केला तर नक्कीच त्यापासून तुम्हाला धोका होणार आहे. आता याच्यामध्ये कसं असतं की हा डीसी करंट जो असतो तो एसी करंटपेक्षा जास्त धोकादायक करंट असतो. याच्यामध्ये काय होतं की एसी करंट ह्यामध्ये एसी करंट हा अल्टरनेटिव्ह करंट असतो. त्याच्यामध्ये तुमच्या ज्या सायकल्स असतात त्या एका पर्टिक्युलर याच्यामध्ये अँगलमध्ये बंद चालू होत असतात. त्याच्यामध्ये काय असतं की आपली एक फ्रिक्वेन्सी असते, ती फ्रिक्वेन्सी जी आहे ते म्हणजेच एका सेकंदाला
तुमचा किती वेळा मायनस प्लस होत चालतं. तर ते जे काही म्हणजे आपल्या सरळ सरळ ढोबळमानानं सांगायचं, सरळ भाषेत सांगायचं म्हणजे तुमच्या घरामध्ये जो बल्ब असतो, जो बल्ब लागलेला असतो, एका सेकंदामध्ये 50 वेळा बंद चालू होतो. आपल्याला ते काय आहे ते उघड्या डोळ्याने आपल्याला ते जाणवणार नाही, कारण आपल्या जे डोळे आहेत त्यांनी 12 वेळा जर कोणती मुवमेंट एका सेकंदामध्ये होत असेल तर ते आपले डोळे कॅप्चर करू शकत नाहीत. तर हे जे आहे ते 50 वेळा जे आहे ते आपल्याकडे बंद चालू होतं. त्यामुळेच ते झटका आपल्याला लागतो. करंट ज्यावेळेस आपल्याला लागतो त्यावेळेस आपल्याला AC करंट पासून झटका लागतो. परंतु DC करंटच्या बाबतीमध्ये तसं नाही. जर DC करंट तुम्हाला जर लागला तर ज्या ठिकाणी तुमचा हात असेल किंवा शरीराचा कोणताही भाग असेल तो त्याच ठिकाणी चिपकून धरला जाईल आणि पूर्ण शरीर जे आहे ते फ्रीज केलं जाईल. म्हणजे जोपर्यंत तुमचं शरीर निकामी होत नाही तोपर्यंत ते त्या ठिकाणाहून तुम्हाला सोडणार नाही. म्हणून AC करंटपेक्षा DC करंट हा अत्यंत धोकादायक करंट मानला जातो आणि स्त्रियांच्या बाबतीमध्ये तर अधिकच हा धोकादायक आहे. त्याच्यामुळे जे आहे तर तुमच्याकडं ज्यावेळेस तुम्ही काम करता, तुमच्या ज्या काही तारा तुम्ही हे करतात, तर शक्यतो त्यांना लहान मुलं असोत किंवा मग तुम्ही स्वतः काम करताना उघड्या हाताने किंवा मग कुठलेही जे काही रेजिस्टन्स हे असतात ते उपकरणं असल्याशिवाय त्याला कुठलेही त्यावर काम करण्याचं तुम्ही टाळा, कारण हे याच्यापासून धोका होऊ शकतो. आता तुमच्याकडं जे पॅनल आहेत ते पॅनल जे आहे ते नक्कीच 200 व्होल्ट जे काय आहेत करंट त्या ठिकाणी जनरेट करतात, त्यामुळे ते नक्कीच तुमच्यासाठी धोकादायक आहेत. आता भरपूर जण असं म्हणतात की बुवा याच्यापासून हे करंट वगैरे शॉक वगैरे लागत नाहीत. तर आता ती त्यांची हे असेल की त्यांनी कशा पद्धतीत त्यांनी हाताळणी केली आहे किंवा मग त्यांनी बूट असोत किंवा मग इतर तुमचं रेजिस्टन्स म्हणजे सर्किट पूर्ण न होऊ देण्याची चप्पल वगैरे घालून त्याच्याशी काम करत असाल तो भाग वेगळा आहे. परंतु जे काही व्होल्टेज जर 50 व्होल्ट 100 व्होल्टच्या वर जात असेल तुमचं करंट AC असो किंवा DC असो तर नक्कीच तुम्हाला त्या ठिकाणी त्यापासून धोका असणार आहे, त्या ठिकाणी तुम्हाला शॉक लागणार आहे. तर हे होतं DC करंट आणि तुमच्याकडे लागलेल्या सोलार पॅनल बद्दलचं महत्त्वाचं अपडेट. तुम्ही ज्याही वेळेस सोलार पॅनलच्या तारा असतील किंवा मग त्याचं सर्किट जोडण्याचा प्रयत्न करत असाल तर उघड्या हाताने कधीही काम करणे टाळा. असं समजू नका की हा DC करंट आहे, यापासून मला कुठलाही धोका होणार नाही. तर ही गोष्ट आहे तर तुमच्या डोक्यातून काढून टाका, कारण तुमच्याकडं जे पॅनल लागलेले आहेत ते 1-2 पॅनल लागलेले नसून तुमच्याकडं 6, 7, 10, 15 पॅनल त्या ठिकाणी सिरीजमध्ये जोडलेले आहेत. तुमची मोटर त्या ठिकाणी चालवत आहेत, म्हणजेच त्या जे काय आहे ते 230, 250 ते 300 व्होल्ट त्या ठिकाणाहून ते व्होल्टेज जनरेट होत आहेत. तर एवढ्या व्होल्टेजवर तुम्हाला नक्कीच धोका असणार आहे. त्यामुळं तुमच्या घरावरलं सोलार असो, तुमच्या शेतीमधलं सोलार असो, यामध्ये जर काम करताना एक टेक्निकल पर्सन असेल तर त्या ठिकाणी काम करा, किंवा जर काही छोटा मोठा प्रॉब्लेम असेल तर त्याचं सर्किट ऑन करून म्हणजे कुठून तरी सर्किट ओपन करा, त्याच्या पिना काढून म्हणजे जे सिरीजमध्ये पॅनल जोडले असेल तर त्याला प्रवाहित होऊ देऊ नका. आणि शक्यतो मायनस प्लस पूर्ण सिरीजचं जे जोडलेले तारा आहेत ते त्याला उघड्या हाताने तुम्ही टच करू नका, तुम्हाला जेणेकरून जो होणारा धोका आहे तो टळेल. ते एवढंच या सोलार पॅनलबद्दल आणि सोलार पॅनलच्या जे काही शॉक लागण्यासाठी किंवा मग इतर काही गोष्टी आहेत त्याबद्दलचं हे अपडेट होतं. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.